नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलमध्ये. मागच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण रॅशनल अँड इरॅशनल नंबरचा प्रॅक्टिस सेट 1.1 सॉल्व्ह केला होता. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.2 सॉल्व्ह करूया. चला तर स्टार्ट करूया. या प्रॅक्टिस सेटमध्ये बघा आपल्याला काय शिकायचं आहे? कंपॅरिझन ऑफ रॅशनल नंबर. आता मला सांगा, कंपॅरिझन म्हणजे काय? की दोन नंबरमध्ये वगैरे कंपेअर करणे. ठीक आहे. समजा ही आहे आपली नंबर लाईन. नंबर लाईन आपण शिकलो होतो कशी असते. इथे जसं की 0 दिलेला आहे. 0 पासून पॉझिटिव्ह नंबर राईटला असतात. लेफ्टला कोणते नंबर असतात? निगेटिव्ह. बघा नंबर लाईनच्या म्हणजे 0च्या राईट साईडला सगळे पॉझिटिव्ह नंबर्स असतात आणि लेफ्ट साईडला असतात ते म्हणजे सगळे निगेटिव्ह नंबर. ही सगळ्यात बेसिक गोष्ट होती की नाही? मग आता मला सांगा, एखादा निगेटिव्ह नंबर मोठा की पॉझिटिव्ह नंबर मोठा असेल? तर कधी पण काय असते, पॉझिटिव्ह नंबर हा मोठाच असतो. म्हणजेच काय, पॉझिटिव्ह नंबर इज ऑलवेज ग्रेटर दॅन निगेटिव्ह नंबर. ठीक आहे. +1 मोठा असेल की -1? तर +1च मोठा असेल ना. हे सगळं तर तुम्हाला माहितीच आहे ऑलरेडी. ठीक आहे. मग याचाच अर्थ काय? 0च्या हे बघा इथे 0 आहे ना. 0च्या राईट हँड साईडला येणारे नंबर हे ऑलवेज कसे असतात? तर हे ऑलवेज कसे असतात? ग्रेटर असतात म्हणजे मोठे असतात. आणि 0च्या लेफ्टला येणारे नंबर कसे असतात? लहान असतात. ठीक आहे. मग मला सांगा, इकडे जर मी घेतलं -1 आणि इकडला जर घेतला मी +1 तर सगळ्यात मोठा कोणता बरं? +1 ना. मग हा -1 इज लेस दॅन +1. आता तुम्हाला सगळ्यात आधी तर ग्रेटर दॅन अँड स्मॉलर दॅनचा सिम्बॉल पण लक्षात आला पाहिजे. जसं की मी इथे काय केलं, -1 इज लेस दॅन +1. म्हणजे बघा जो मोठा त्याच्याकडे हे ग्रेटर दॅनचा सिम्बॉल हा मोठा करायचा. ठीक आहे. म्हणजे हा जो डिस्टन्स आहे ना, हा जिथे मोठा तो नंबर मोठा. म्हणजे 1 हा मोठा आहे 0 पेक्षा, तर 1 इज ग्रेटर दॅन 0. हा मोठा साईडचा मोठा तोंड आहे ना, हा मोठ्याकडे. आणि जिथे हा ॲरो येतो तो छोटा. म्हणजेच हा जो छोटा भाग आहे तो नंबर छोटा आणि मोठा भाग आहे हा नंबर काय झालेला आहे? मोठा झालेला आहे. ठीक आहे. सॉरी. हे लक्षात आलं तुमच्या? मग अजून आपण याचे 1-2 एक्झाम्पल घेऊया आधी. आता 3 मोठा की 2 मोठा? तर 3 इज ग्रेटर दॅन 2. बघा मी ग्रेटर दॅनचा सिम्बॉल कसा लिहिते आहे. जिथे हा मोठा गॅप आहे तो नंबर मोठा आणि जिथे हा छोटा भाग आहे मागचा भाग तो नंबर छोटा. आता बघा 0 इज ग्रेटर दॅन -3. बघा मी थोडं साईडला लिहिते, ते लक्षात नसेल येत तुमच्या. 0 मोठा की -4 मोठा? तर काय 0 मोठा, कारण -4च्या राईट हँड साईडला आहे की नाही 0. सगळ्यात इझी मेथड तुम्हाला जर सांगायची असेल तर काय आहे, एखाद्या नंबरच्या राईट हँड साईडला नंबर असेल तर तो मोठा आहे, लेफ्टला असेल तर तो नंबर छोटा आहे. फॉर एक्झाम्पल -6 हा 0 पेक्षा काय आहे, लहान आहे की मोठा आहे? तर लहान आहे. 0 मोठा आहे कारण -6च्या कुठे राईट हँड साईडला आहे. आय होप तुम्हाला हे लक्षात आलं असेल. अजून आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करू तेव्हा ते तुमच्या लक्षात येऊनच जाईल. पहा आता पहिला क्वेश्चन काय आहे, -7 आणि -2 ला आपल्याला कंपेअर करायचं आहे. मग मला एक सांगा, लेफ्ट किंवा राईटला काय आहे? त्याच्या आधी तुम्ही बघा एक दुसरी मेथड मी सांगते तुम्हाला. वी नो दॅट. आता इथे एक काम करायचं आहे तुम्हाला, मायनस साईडला काढून करायचं आहे. जर मायनस साईडला मी साईडलाच काढून टाकलं, मग 7 मोठा की 2 मोठा? 7 मोठा आहे ना. 7 इज ग्रेटर दॅन 2. आणि आता मला मायनस साईन ऍड करायचा आहे. जेव्हा मी मायनस साईनला ऍड केलं तेव्हा हा ग्रेटर दॅनचा जो सिम्बॉल आहे ना, याला कन्वर्ट करून टाकायचं. बघा -7 -2 आणि हा जो सिम्बॉल आहे ना,
ग्रेटर दॅनचा याला उलटा करून टाकायचा, याला करायचा लेस दॅनचा, म्हणजे -7 इज लेस दॅन -2, किंवा याला आपण काय म्हणू शकतो, -2 इज ग्रेटर दॅन -7. ठीक आहे. यामध्ये बघा आता अजून एक मेथड आहे. जर ते मेथड म्हणजे काय, नंबर लाईन वरून सॉल्व्ह करायची. ठीक आहे, पाहू आपण. फॉर एक्झाम्पल, ही आहे आपली नंबर लाईन. बघा, सॉरी, मी स्केलनेच घेते. एक नंबर लाईन आपण इथे ड्रॉ करूया. बघा, ही लाईन आपण इथे ड्रॉ केली आहे. यामध्ये समजा आपण पूर्ण नंबर्स लिहिले आता. ठीक आहे. इथे आहे 0, 1, 2, 3, 4, 5, 6 and 7. 7 पर्यंत लिहिली म्हणजे नंबर लाईन 7 पर्यंतच आहे का, तर नाही. आपल्याला स्पेस 7 पर्यंत भेटली, आपण लिहून टाकली. इकडे नंबर लाईन तर इन्फिनिटी आहे. याच पद्धतीने लेफ्ट साइडला घेऊया. -1, -2, -3, -4, -5, -6, -7. ठीक आहे. आता मी इथे -7 पर्यंत लिहिलं. का बरं? कारण आपल्याला इकडे नंबर काय दिलेला आहे कम्पेअर करायला, -7 and -2. आता मला सांगा, -2 इथे आला, -7 इथे आहे, म्हणजे काय मोठा असेल बरं? -2 -7च्या राईट हँड साईडला आहे की नाही, म्हणजेच -2 हा काय असेल, नेहमी -7 पेक्षा मोठा असेल. आहे. मग इथे तुम्हाला पूर्ण सेंटेन्स मध्ये हे लिहायचं आहे, हिअर -2 इज टू द राईट ऑफ -7 ऑन द नंबर लाईन. अशा पद्धतीने बघा, इथे मी सॉल्व्ह केलेलं आहे. या पद्धतीने तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने हा क्वेश्चन सॉल्व्ह करून घ्यायचा आहे. ठीक आहे. बघा, मेथड 1 लिहिलेली आहे, 7 इज ग्रेटर दॅन 2 अँड -7 इज लेस दॅन -2. हे सेकंड मेथड इथे दिलेली आहे. बघा, इथे -6 पर्यंतच नंबर लाईन आहे. तुम्ही म्हणाल, मॅडम इथे -7 तर नाही, इकडे काही नाही, म्हणजे -7 पण आहेच. आय होप तुम्हाला ही नंबर लाईन लक्षात आली असेल, तर हे कळूनच जाणार. इथे मी व्यवस्थित पद्धतीने सॉल्व्ह करून दिलेला आहे. हिअर -2 इज द राईट ऑफ -7 ऑन द नंबर लाईन. देअरफोर -2 इज ग्रेटर दॅन -7. अशा पद्धतीने तुम्हाला हे लिहून घ्यायचं आहे. आता बघा क्वेश्चन नंबर 2. 0 आणि -9 ला कम्पेअर करायचं आहे. तर एक सगळ्यात बेसिक गोष्ट, -9/5 हे 0च्या कुठे येतात, लेफ्ट हँड साईडला येतात की नाही नंबर लाईन मध्ये. म्हणजेच काय असणार, 0 इज ग्रेटर दॅन -9/5. हे तर बेसिक गोष्ट आहे ना, तुम्हाला लक्षात तर आलीच असेल. चला तरी आपण एकदा नंबर लाईन काढून हे सॉल्व्ह करून पाहूया. आता मी एक रफ नंबर लाईन काढते, काय स्केलचा यूज नाही करत. इकडे काय आलं आहे, 0, 1, 2, 3, 4 अँड सो ऑन. लेफ्ट हँड साईडला काय आहे, -1, -2, -3, -4. अशा पद्धतीने आहे की नाही. आता -9/5, तर हे काय आहे, मायनस नंबर आहे, म्हणजे हा 0च्या लेफ्ट साईडला येणार की नाही, येणार ना. म्हणजे 0 पेक्षा कधी पण काय असणार, ते लहान असणार, कारण ते लेफ्ट हँड साईडला आहे. देअरफोर 0 इज लेस दॅन 0 इज ग्रेटर दॅन -9/5. अशा पद्धतीने हे इथे लिहून घ्यायचं आहे तुम्हाला. पाहिजे नंबर लाईन दिलेली आहे. प्रत्येक क्वेश्चनसाठी तुम्हाला नंबर लाईन सुद्धा ड्रॉ करायची आहे आणि व्यवस्थित एक्सप्लेन करून घ्या. ऑन द नंबर लाईन 0 इज द राईट ऑफ -9/5. पहा, -9/5 तर लेफ्ट साईडला येणार ना कुठेतरी, म्हणजेच 5 पार्ट पाडायचे, त्यानंतर 1, 2, 3, 4 करत 9 वर जायचं. आपण शिकलो आहेत की नाही. बस त्याच पद्धतीने तुम्हाला करून पाहायचं आहे. -9/5 हा कुठे येणार, 0च्या लेफ्टला. किंवा काय लिहिलं आहे आपण, ऑन द नंबर लाईन 0 इज राईट ऑफ -9/5. बघा, -9/5च्या राईटला आहे की नाही 0,
देअरफॉर 0 इज ग्रेटर दॅन -9/5 अशा पद्धतीने हे सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे 8/7 आणि 0 ला आपल्याला कम्पेअर करायचं आहे. ठीक आहे. मग इथे पण आपण काय होणार, नंबर लाईन जर घेतली तर 8/7 हा कसा नंबर आहे, पॉझिटिव्ह नंबर. समजा ही नंबर लाईन आहे आपली, इथे येणार 0 आणि 8/7 पॉझिटिव्ह नंबर हे 0च्या कुठे येणार, राईट हँड साईडला. समजा एवढ्यात कुठेतरी आलेलं आहे हे. ठीक आहे. एवढ्यात कुठेतरी आलं म्हणजे 0च्या कुठे आलं, राईट साईडला. म्हणूनच 8/7 इज ग्रेटर दॅन 0. ठीक आहे, बरोबर आहे. याला व्यवस्थित पद्धतीने अशा प्रकारे लिहून घ्यायचं आहे. ऑन द नंबर लाईन 8/7 इज टू राईट ऑफ 0. म्हणजे 8/7 या साईडला येणार आहे आणि हे 0च्या कुठे येणार आहे, राईट साईडला येणार आहे. म्हणजेच 8/7 इज ग्रेटर दॅन 0. कळलं. त्यानंतरचा क्वेश्चन आहे -5/4 आणि 1/4 ला आपल्याला काय करायचं आहे, कम्पेअर करायचं आहे. आता मला सांगा, -5 कसा निगेटिव्ह आहे आणि एक नंबर कसा आहे, पॉझिटिव्ह. मग पॉझिटिव्ह नंबर इज ऑलवेज ग्रेटर दॅन निगेटिव्ह नंबर. हे तर आता आपल्याला कळलंच आहे की नाही. नंबर लाईन, जसं की इथे नंबर लाईन आहे पहा, 0 लेफ्ट साईडला कोणते असतात, निगेटिव्ह नंबर असतात. राईट साईडला कोणते असतात, पॉझिटिव्ह नंबर. आणि पॉझिटिव्ह नंबर इज ऑलवेज ग्रेटर दॅन काय असतात, निगेटिव्ह नंबर. तर त्याचाच अर्थ काय आहे, -5/4 इज लेस दॅन 1/4. म्हणजे 1/4 हा पॉझिटिव्ह असल्यामुळे -5/4 पेक्षा कसा आहे, मोठा आहे. आता तुम्हाला कन्फ्युजन वाटेल की हे कसं आहे. तर निगेटिव्ह नंबर हा कितीही मोठा असला तरीही तो पॉझिटिव्ह नंबरपेक्षा छोटाच असेल. बघा, जसं की आहे मायनस किती आहे हे 1 लाख. किती लिहिलं आहे मी, 1 लाख. पहा, तुम्हाला लक्षात नसेल येत, मी व्यवस्थित लिहितो. -1 लाख रुपये केलं. हे लहान आहे कोणापेक्षा, 1 पेक्षा. कारण 1 पॉझिटिव्ह आहे आणि -1 लाख कसं आहे, निगेटिव्ह आहे. समजा इथे आलं 500. 500 हा मायनस जरी असला पण हा काय आहे, लहान आहे 2 पेक्षा, कारण तो निगेटिव्ह नंबर आहे. लक्षात आलं. तर हे बघा, इथे असं एक्सप्लेन करायचं आहे. वी नो दॅट अ निगेटिव्ह नंबर इज ऑलवेज लेस दॅन अ पॉझिटिव्ह नंबर. निगेटिव्ह नंबर हा काय असतो, पॉझिटिव्ह नंबरपेक्षा लेस दॅन असतो. अशा पद्धतीने सॉल्व्ह करून घ्यायचं आहे. त्यानंतरचा क्वेश्चन आहे 40/29 141/29. मग आता मला सांगा, जर दोन्ही याचा डिनॉमिनेटर सेम जर असेल तर आपल्याला फक्त काय करायचं, न्यूमरेटरला. बघा, हा खालचा काय असतो, डिनॉमिनेटर, आणि वरचा काय असतो, न्यूमरेटर. डिनॉमिनेटर सेम असला म्हणजे आपल्याला फक्त न्यूमरेटरला कम्पेअर करायचं आहे. न्यूमरेटर पहिल्या फ्रॅक्शनचा काय आहे, 40, दुसऱ्याचा काय आहे, 141. ठीक आहे. मग 141 मोठा की 40 मोठा, तर 141 मोठा. याचाच अर्थ काय आहे, ज्याचा न्यूमरेटर मोठा तो मोठा. ते पण केव्हा, जेव्हा डिनॉमिनेटर दोघांचा सेम असते. पहा, डिनॉमिनेटर 29 म्हणजे सेम आहे की नाही दोन्ही पण नंबरचा. मग आता इथे काय येणार, देअरफॉर 40/29 इज लेस दॅन 140/29. म्हणजे ज्याचा न्यूमरेटर मोठा तो नंबर पण काय होत आहे, मोठा. बघा, अशा पद्धतीने लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या. हिअर द डिनॉमिनेटर ऑफ द गिवन नंबर आर सेम. नाऊ 40 इज लेस दॅन 141. देअरफॉर काय दिलेलं आहे, 40/29 इज लेस दॅन 141/29. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, यामध्ये पण काय दिलेलं आहे बघा, डिनॉमिनेटर सेम आहे, 20 आहे, दोन्ही याचा न्यूमरेटर वेगळे आहे. न्यूमरेटर काय झालेले आहे, वेगळे आहे. म्हणजे या ठिकाणी पण आपल्याला फक्त न्यूमरेटरलाच कम्पेअर करायचं आहे की नाही.
बघा, पण इथे दोन्ही पण निगेटिव्ह आहे. दोन्ही निगेटिव्ह असताना तुम्हाला थोडी कन्फ्युजन होऊ शकते. मग अशा वेळेला तुम्ही काय करायचं, फक्त लिहून घ्या 17 आणि 13 दोन्ही आहे. आता तर तुम्हाला लक्षात येईल ना 17 मोठा आहे की 13? मग 17 मोठा आहे. पण आपल्याला निगेटिव्ह नंबर्स घ्यायचे आहे. यानंतर निगेटिव्ह नंबर घ्या -17 -13 आणि हा ग्रेटर दॅनचा सिम्बॉल जो आहे तो उलटा करून टाकायचा. आलं लक्षात मी काय केलं? इथे 17 मोठा आहे हे घेतलं आधी आपण. नंतर काय केलं आहे आपण? त्याला उलट करून टाकायचं. म्हणजे -13 इज ग्रेटर दॅन -17. आलं लक्षात? आणि त्याच्याच अपॉनमध्ये जे त्यांचे डिनॉमिनेटर आहे त्याला जसंच्या तसं लिहून टाकलं. त्याचाच अर्थ काय आहे? -17/20 इज लेस दॅन -13/20. याला अशा पद्धतीने लिहून घ्या तुम्ही. Here, the denominator of the given numbers are same and 17 is greater than 13. Therefore, 17/20 is greater than 13. पण इथे आपण निगेटिव्ह केलं, त्याचा अर्थ काय आहे? हा सिम्बॉलला आपण उलट करून टाकलं. ठीक आहे? नेक्स्ट क्वेश्चन आहे 15/12 आणि 7/16. बघा आता इथे डिनॉमिनेटर कसा आहे? चेंज आहे. म्हणजे इथे आपल्याला काहीतरी वेगळं करावं लागेल ना. आतापर्यंत असे क्वेश्चन आपल्याला आले नाही. चला तर बघा याला कसं सॉल्व्ह करू. नाव तुम्ही आता क्रॉस मल्टिप्लिकेशन शिकला का? म्हणजे या दोन याला काय करायचं आहे? क्रॉसमध्ये मल्टिप्लाय करायचं आहे. पहिल्या फ्रॅक्शनचा न्यूमरेटर आणि सेकंडचा डिनॉमिनेटर. 15 × 16 आणि इकडे काय करायचं आहे आपल्याला? 7 × 12. ठीक आहे, केलं? सगळ्यात इझी मेथड सांगताय मी तुम्हाला आता. मला सांगा 15 × 16 किती होते बरं? तर 15 × 16 होते 240 आणि 7 × 12 होत्या 84. आता बघा दोघेही पॉझिटिव्ह नंबर आहे, तर निगेटिव्ह करण्याचं तर आपल्याला टेन्शन नाही आहे ना. म्हणजेच 240 इज ऑलवेज ग्रेटर दॅन 84. 240 मोठं असते 84 पेक्षा. देअरफोर आता 240 कुठून आलं? या फर्स्ट पासून आलं. तर काय लिहायचं? 15/12 इज ग्रेटर दॅन 7/16. आता तुम्ही म्हणाल मॅडम याचा डिनॉमिनेटर कुठे आहे? तर डिनॉमिनेटर लिहिण्याची आवश्यकता नाही, न्यूमरेटर वरून सॉल्व्ह करू शकतो. पण जर तुम्हाला डिनॉमिनेटर पाहिजेच असेल, चला तर मग ते पण पाहून घेऊ आपण एकदा. मी साईडला लिहिते. बघा 15/16 केलं. आपली मेथड काय होती? 15 × 16 आणि इकडे काय केलं आपण? 7 × 12. यानंतर काय करायचं असतं आपल्याला? दोन्ही डिनॉमिनेटर आहे ना, यांचं सुद्धा मल्टिप्लिकेशन करायचं असते. 12 × 16 आणि तेच 12 × 16 दोन्ही साईडनं येणार आहे. ठीक आहे? दोन्ही साईडनं डिनॉमिनेटर आलं म्हणजे 12 × 16 12 × 16 आलं म्हणजे दोन्ही साईडचे डिनॉमिनेटर पण कसे झालेले आहे? सेम झालेले आहे. आणि आपण सेम असल्यानंतर तर फक्त न्यूमरेटरलाच कम्पेअर करतो की नाही? त्याच पद्धतीने मी इथे केलेलं आहे. बघा आता या पद्धतीने तुम्हाला व्यवस्थितपणे आपल्या नोटबुकवर लिहून घ्यायचं आहे. ठीक आहे, आता स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा नोटबुकवर लिहून घ्या. यानंतरचा क्वेश्चन आहे बघा. -25/8 आणि -9/6. आता हे पण तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने सॉल्व्ह करायचं आहे. -25 × 4. बघा डिनॉमिनेटर डिफरंट आहे म्हणून आपल्याला काय करायचं आहे? क्रॉस मल्टिप्लिकेशन. -25 × 4 आणि -9 × 8. बघा जेव्हा जेव्हा मायनस येते ना, तर तुम्ही एक इझी मेथड यूज करा की मायनसला कॅन्सल करून. नाहीतर तुम्हाला थोडं कन्फ्युजन होईल. मायनस थोड्या वेळसाठी विसरून जा की तिथे आहे म्हणून. 25 × 4 किती येईल? 100 आणि 9 8 किती येईल? 72. आता मला तुम्ही सांगा 100 मोठा की 72 मोठा? 100 मोठा. पण दोन्हीही नंबर कसे आहे? निगेटिव्ह आहे. म्हणजे -100 -72. आता बघा
-72 इज ग्रेटर दॅन -100. कारण -100च्या कुठे येते 72? राईट साईडला येते की नाही? एक इझी अजून मेथड तुम्हाला सांगते मी, की मायनस नंबर हा तुम्हाला छोटा जर दिसला, तर तो मोठा असतो मोठ्यापेक्षा. बघा इथे जसं की -72 दिसतंय, -72 लहान दिसते की नाही 100 पेक्षा, पण तो मायनस असेल तर तो मोठा असेल. ठीक आहे? म्हणजेच -100 कुठून आला बरं? -25/8 इज लेस दॅन -8/4. या पद्धतीने तुम्हाला सॉल्व्ह करून घ्यायचं आहे. आय होप तुम्हाला लक्षात येत असेल पूर्ण. काहीही अडचण आल्यास मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारून घ्यायचं आहे. आता सॉल्व्ह करूया क्वेश्चन नंबर 9. 9 मध्ये काय दिलेलं आहे? इथे पण डिनॉमिनेटर हे डिफरंटच आहे की नाही? एक 15 आहे, एक 5 आहे, म्हणजे डिनॉमिनेटर डिफरंट आलेला आहे. सेम ॲज इट इज आपल्याला इथे पण क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. म्हणजे 12 × 5 आणि 3 × 15. काय येते? 12 × 5 काय येईल? 60. 12 5 जा 60 आणि 15 3 जा काय आहे? 45. बघा आता दोन्हीही नंबर पॉझिटिव्ह असल्यामुळे इथे काही निगेटिव्ह नाहीच आहे. तर एकदम इझी आहे आपल्यासाठी कम्पेअर करणं. 60 इज ग्रेटर दॅन 45. म्हणजेच काय आहे? 60 कुठून आलं? 12/15 इज ग्रेटर दॅन 3/5. देअरफोर हा आन्सर काय आला? 12/15 इज ग्रेटर दॅन 3/5. पहा इथे व्यवस्थित सॉल्व्ह करून दिलेलं आहे. या पद्धतीने तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे आणि व्यवस्थित नोटबुकवर लिहून घ्या. ठीक आहे? आता लास्ट क्वेश्चन आहे. पहा इथे मी डायरेक्ट सॉल्व्हच करून घेतलंय. -7/11 and -3/4. इथे आपण काय केलं आहे? क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं की नाही? -7 × 4 केलंय आणि 3 × 11. इथे पण आपण मायनसला रिमूव्ह करून केलंय की नाही? मग बघा 7 × 4 किती आलं? 28 आणि 3 × 11 33. 33 इज ऑल्वेज ग्रेटर दॅन 28. म्हणून 3/4 इज ग्रेटर दॅन 7/11. पण मायनस असल्यामुळे आपण काय केलेलं आहे? साईनला काय करत असतो आपण मायनस असल्यावर? चेंज करून टाकतो. आधी पॉझिटिव्ह घेतलं तर निगेटिव्ह करताना साइन विल बी चेंज. देअरफोर -7/11 इज ग्रेटर दॅन -3/4. ठीक आहे, तर हा होता आपला प्रॅक्टिस सेट 1.2. इथे आपण पूर्णपणे सॉल्व्ह केलेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. काहीही अडचण असेल, माझी कुठे तुम्हाला वाटत असेल की टीचिंगमध्ये थोडाफार चेंजेस वगैरे करायला हवा, ते पण मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा.